साहेब, बांगलादेशींचा मुद्दा आज उपस्थित केला. बांगलादेशींचा जे रखडलेले प्रकल्प जे आहेत त्याचा पुनर्विकास झाला पाहिजे, याला मोठ्या प्रमाणावर चालना देण्याच्या सूचना ऑलरेडी आपण ती पॉलिसी केलेली आहे. त्यामुळे SRAचं पण क्लस्टर केलं आहे आणि धोकादायक इमारतींचं देखील क्लस्टर केलेलं आहे. त्यामुळे क्लस्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मुंबईचा पुनर्विकास जो थांबला होता त्याला चालना देण्याचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर ड्रग फ्री मुंबई ही देखील केली पाहिजे आणि जे ड्रग ॲडिक्ट मुलं आहेत कोणी असतील त्यांचं रिहॅबिलिटेशन सेंटर, प्रत्येक महापालिका काउन्सिलिंग सेंटर, डी ॲडिक्शन सेंटर जे आहे ते प्रत्येक महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये कक्ष सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे महापालिका आयुक्त आणि शासकीय हॉस्पिटल ते देखील आपल्याला करतात. फेरीवाल्यांनी देखील या ठिकाणी त्यांची पॉलिसी ठरेपर्यंत कोर्टामध्ये मॅटर आहे ते नागरिकांना त्रास होणार नाही अशा प्रकारचा आपला व्यवसाय त्यांनी करावा. नागरिकांना कुठली गैरसोय होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे. त्या बाबतीत देखील प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर बांगलादेशींचा मुद्दा आलेला होता, बेकायदेशीर बांगलादेशी. त्याचबरोबर वाहतूक कोंडीचा विषय जो आहे, वाहतूक कोंडीवर देखील उपाययोजना झाल्या पाहिजे या संदर्भात देखील सर्व यंत्रणांना सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे ते काम करतील आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होणार नाही याची काळजी घेतील. त्याचबरोबर ज्या मुंबईमध्ये टॉयलेट ऑन व्हील, पिंक टॉयलेट महिलांची जी काही गैरसोय होती ते स्पॉट आयडेंटिफाय करून मार्केट असेल, इतर जी काही ठिकाणं आहेत, रेल्वे स्टेशन्स असतील, त्याच्या बाहेरचा परिसर असेल, बस स्टॉप असतील, इतर ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट ही सूचना दिल्या आहेत महापालिकांना, आयुक्तांना, आणि ते स्वच्छ असले पाहिजे अशा प्रकारच्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत. बाकी बांगलादेशी जे काही लोक राहत आहेत घुसखोरी करून त्यांना तात्काळ शोधून काढणे या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी आणि पोलीस यंत्रणा यांना सूचना दिल्या. त्यांचे आधार कार्ड दिले असतील तर ते रद्द करणे, जी कागदपत्र दिली असतील तर ती त्यांनी मिळवली असतील तर ती सगळी रद्द करून बांगलादेशींना बाहेर काढणं या संदर्भातला देखील चर्चा आजच्या DPDची बैठकीमध्ये झालेल्या आहेत. या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः देखील गांभीर्याने ही बाब घेतलेली आहे आणि म्हणून बांगलादेशींना मुंबई महाराष्ट्रातून त्यांच्या बाहेर काढणे, हद्दपार करणे हे देखील निर्णय हा झालेला आहे. सर, तुम्ही महत्त्वाची सूचना केलेली आहे की जे आजार जे आहेत जे शासकीय योजनेत बसत नाही तर त्यांना कुठेतरी सामावून घेण्यासंदर्भात तुम्ही देखील काही सूचना केलेल्या आहेत. ते नेमकं काय आणि ते कधी पण करू शकतो? काही बदल या महात्मा फुले आरोग्य योजना असेल, महात्मा फुले आरोग्य योजनेमध्ये जे काही आजार, आता एन्जिओग्राफी आहे, त्याचबरोबर हार्टचे स्टेंट आहे, त्याचबरोबर काही आपल्या ऑर्थोपेडिक सर्जरी आहे, तर त्याच्यामध्ये बसत नाही आहे. तर त्यामुळे त्यांना, नागरिकांना, ज्या आपल्या रुग्णांना न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया आहेत तर त्या महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये त्या कव्हर कराव्या अशा प्रकारच्या सूचना मी सार्वजनिक आरोग्य विभाग जो आहे त्यांना देणार आहे आणि त्यामुळे नागरिकांना फायदा होईल. त्याचबरोबर मी एकदा KM हॉस्पिटलमध्ये सरप्राईज व्हिजिट केली होती. त्यावेळेस काही लोकांनी औषधं आम्हाला विकत आणावी लागतात अशा प्रकारच्या तक्रारी आणि विनंती केली होती. तर 0 प्रिस्क्रिप्शन हे निर्देश मी दिले होते. आयुक्तांनी, आज महापालिका आयुक्तांनी मला सांगितलं 80-85% हॉस्पिटलमध्ये 0 प्रिस्क्रिप्शन आहे, औषधाला पैसे द्यावे लागत नाहीत. अजून एक 15-20% हॉस्पिटलमध्ये ती यंत्रणा कार्यान्वित होईल आणि 100% औषधं रुग्णांना
त्यामध्ये मोफत मिळतील. आपल्या दवाखान्यामध्ये देखील औषधं मोफत मिळाली पाहिजेत, या संदर्भात देखील मागणी झाली.